नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या तासामध्ये काही भारतीय इतिहासकारांच्या व्याख्या पाहिलेल्या होत्या. आज आपल्याला उर्वरित व्याख्यांचा परिचय करून घ्यायचा आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारताच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये व्याख्या करत असताना गुलामगिरी या ग्रंथामध्ये भारताचा इतिहास म्हणजे ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यामधील संघर्ष होय अशा प्रकारची व्याख्या केली आहे. आणि भारतीय इतिहासाचं विश्लेषण करत असताना ब्राह्मणी आणि अब्राह्मणी या दोन संकल्पना कोटींचा त्यांनी वापर केलेला आहे. म्हणजे भारतातील इतिहास जो आहे तो संघर्षाचा आहे आणि हा संघर्ष जातीवरती आधारित असलेल्या ब्राह्मणी वर्चस्वाचा आणि ब्राह्मणी वर्चस्वाने ब्राह्मणेतरांना त्यांच्या वर्चस्वाखाली कशा पद्धतीने ठेवलं याचं विश्लेषण केलेलं आहे. गुलामगिरी किंवा ब्राह्मणांचे कसब नावाच्या ग्रंथामधून ज्योतिराव फुले यांच्या या व्याख्येचं आपल्याला अधिक स्पष्टीकरण मिळतं. त्यानंतरची व्याख्या जी आहे ती कॉम्रेड शरद पाटील यांनी केलेली आहे. कॉम्रेड शरद पाटील हे भारताच्या इतिहासाचं पुनर्लेखन करून भारतीय इतिहासाचं विश्लेषण करत असताना त्या विश्लेषणामध्ये ब्राह्मणी अब्राह्मणी संघर्ष कशा पद्धतीने प्रमाणभूत होता याचं विश्लेषण केलेलं आहे. भारतातील वासाहतिक काळातील संघर्ष हा वर्णजाती संघर्षाचा इतिहास आहे, तर वासाहतिक काळानंतरचा इतिहास हा वर्ग जाती संघर्षाचा इतिहास आहे. अशा प्रकारची व्याख्या कॉम्रेड शरद पाटील यांनी केलेली आहे. शरद पाटील यांच्या अनेक ग्रंथांच्या मधून या व्याख्येला अनुसरून असलेलं विश्लेषण येतं. दास शूद्रांची गुलामगिरी, मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद यासारख्या ग्रंथांमधून भारतातील ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी जो संघर्ष होता तो संघर्ष अविरतपणे चालत होता आणि हा अविरतपणे चालणारा संघर्ष हा वर्णजाती संघर्षाचा होता. तर ब्रिटिश आल्याच्या नंतर इथं वर्ग या संकल्पना तयार होऊ लागल्या, वर्ग उदयाला येऊ लागले आणि त्यानंतर मात्र इथल्या संघर्षाचा इतिहास जो आहे तो वर्ग जाती संघर्षाचा इतिहास आहे. अशा प्रकारचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण कॉम्रेड शरद पाटील यांनी केलेलं आहे. या विश्लेषणामधून भारतीय समाज व्यवस्थेतील अस्तित्वात असलेल्या वर्ण जाती या ज्या संकल्पना आहेत त्या अधिक विस्तृतपणे पुढे येतात. भारतीय समाज जीवनाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य जगभरात कुठल्याही समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात नसलेल्या वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था या आहेत. याचं विश्लेषण समजून घेतल्याशिवाय भारतीय सामाजिक संघर्षाचा इतिहास आपल्याला समजून घेता येत नाही. शरद पाटलाच्या या व्याख्येतून आणि त्यांच्या संशोधनामधून भारतातील जाती संघर्षाचं विश्लेषण, भारतातील वर्ग जाती संघर्षाचं विश्लेषण आपल्याला समजून घेता येतं. डॉक्टर उमेश बगाडे यांनी इतिहासाची व्याख्या करत असताना इतिहास म्हणजे गतकाळातील निर्जीव स्मृतींचा सांगडा नव्हे तर वर्तमान वास्तवातील जिवंत अनुभव होय अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. याचा अर्थ असा की आपण जो वर्तमान वास्तवातील अनुभव घेत असतो त्या अनुभवाच्या पाठीमागे इतिहास असतो. म्हणजे या इतिहासाच्या संदर्भातील इतिहास म्हणजे काय, तर काही लोकांना असं वाटू शकतं की इतिहास म्हणजे निर्जीव स्मृतींचा केवळ सांगडा आहे, त्याला आता आठवत बसण्यात काही अर्थ नाही. पण इतिहास आठवत बसण्यापेक्षा इतिहास घडविण्यासाठी आणि भविष्यातील मार्गक्रमण करण्यासाठी हाच इतिहास आपल्याला मदत करत असतो. उमेश बगाडे यांच्या व्याख्येमधून आपल्याला जिवंत वास्तवातील वर्तमान वास्तवातील जो जिवंत अनुभव आहे त्याची अनुभूती येते. भारतीय इतिहासकारांनी या प्रकारच्या व्याख्या करून इतिहास ही संकल्पना अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मला कल्पना आणि आशा आहे की आपल्याला या व्याख्यांच्या माध्यमातून इतिहास ही संकल्पना समजून घेण्यासाठी आणि इतिहासाच्या विविध व्याख्या स्पष्ट करण्यासाठी आपल्याला निश्चितच उपयोगी पडतील. आता या संदर्भातल्या व्याख्यांच्या माध्यमातून इतिहास ही संकल्पना तुम्हाला नेमकी काय आहे ती समजली असेल. इतिहास म्हणजे इति अधिक अ अधिक आस किंवा इति अधिक ह अधिक आस बरोबर इतिहास म्हणजे असे घडले जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा ते तसे घडले असले पाहिजे आणि ते तसे घडले आहे या संदर्भातला जो पुरावा आहे तो विविध इतिहासकारांनी ज्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत
त्या व्याख्या आणि त्या व्याख्येच्या पाठीमागे त्यांचं चिंतन. आपल्या या व्याख्येच्या मुळाशी जाऊन या संशोधकांनी, इतिहासकारांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर त्याच्या मुळाशी जाऊन आपल्याला त्याचं विवेचन पाहावं लागेल. संस्कृतीचा अभ्यास करत असताना संस्कृतीचा उदय, विकास आणि नाश किंवा ऱ्हास म्हणजे इतिहास अशी व्याख्या अर्नॉल्ड जे टॉयनबी यांनी केलेली होती. टॉयनबी यांच्या व्याख्येमधून कोणतीही संस्कृती उदयाला येत असते आणि उदयाला आल्याच्या नंतर त्या संस्कृतीचा नाश होत असतो. अशा प्रकारचं एक विश्लेषण जे आहे ते विश्लेषण टॉयनबी यांच्या व्याख्येतून आपल्याला अभ्यासता येईल. मग ती टॉयनबी यांची व्याख्या असो की इतिहासकारातील इतिहासाच्या मधील कोणताही संघर्षाचं स्वरूप असो, हे संघर्षाचं स्वरूप घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहास समजून घ्यावा लागतो. ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांच्यावरती पडलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहास म्हणजे बदल अशा प्रकारची व्याख्या केलेली होती. हा जो बदल आहे तो सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे. शरद पाटील यांनी, कॉम्रेड शरद पाटील यांनी ब्रिटिशांच्या आगमनाच्या पूर्वी भारतीय संघर्ष कशा पद्धतीचा होता, ज्याला वर्ण आणि जाती संघर्षाचं कशी धार होती त्याचं विश्लेषण केलं. ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर हा संघर्षाचं रूप बदललं. भारतातील वर्ण जाती व्यवस्थेतील लोक ब्रिटिशांच्या आणलेल्या नोकरशाहीमध्ये पदार्पण केल्याच्या नंतर ते वर्ग म्हणून पुढे येऊ लागले. वर्ग म्हणून पुढे येत असताना जाती व्यवस्थेचा मात्र त्यांनी त्याग केला नाही. वेगळ्या रूपाने ही जी जाती व्यवस्था होती ती जाती व्यवस्था कार्यरतच होती, पण या जाती व्यवस्थेला आधार जो मिळाला होता तो आधार वर्ग व्यवस्थेचा मिळालेला होता. म्हणजे वर्ग जाती संघर्षाची जी परिणती होती ती अबाधित असलेली आपल्याला दिसते. आणि या संघर्षाच्या पातळीवरती आपल्याला भारतीय इतिहासामधील ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या, त्यांचं विश्लेषण आपल्याला समजून घेता येतं. आणि या विश्लेषणाच्या माध्यमातून आपण आता येणाऱ्या म्हणजे पुढच्या तासामध्ये इतिहासाचं स्वरूप काय आहे या संदर्भातलं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आणि इतिहासाच्या स्वरूपाच्या माध्यमातून आपण इतिहासाची वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारची आहेत, इतिहासाची व्याप्ती कशा पद्धतीची आहे आणि इतिहासाचं महत्व काय आहे या 3 गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. या 3 गोष्टींच्या अभ्यासाच्या नंतर आपलं जे दुसरं प्रकरण आहे ते दुसरं प्रकरण संपलेलं असेल. तर मित्रांनो, पुढच्या तासामध्ये आपण जो भाग आहे इतिहासाचे स्वरूप ते नेमके काय आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी भेटूया. आणि पुढचा जो तास असेल तो इतिहासाचे स्वरूप आणि इतिहासाची व्याप्ती या व्याख्यानामध्ये आपण लगेचच भेटूया. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.